कोणतीही कला ही मानवी शरीराचा अदृश्य भाग असून एक प्रकारचे पूर्वसंचित आहे. बुद्धी आणि मनातील हे पूर्वसंचित कलेच्या रूपानं प्रकट होते. या उपजत कलेला प्रोत्साहन देण्याची राज्य शासनाची सदैव भूमिका आहे. कला प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन, प्रतिभाशक्तीला वाव आणि सृजनशीलतेला व्यासपीठ मिळाले आहे, असं प्रतिपादन उच्च आणि तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले. शांतिनिकेतन येथे आयोजित 65व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमास खासदार विशाल पाटील, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे महापौर धीरज सूर्यवंशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पुरस्काराचे मानकरी GS माजगावकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी, कला संचालक किशोर इंगळे, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे, महापालिका सभागृह नेते संदीप आवटी, नवभारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गौतम पाटील, प्रदर्शन अधिकारी स्मिता किंकळे, प्रदर्शन समन्वयक विजय बोंदर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. विविध प्रकारातील कलेचा हा आविष्कार सृजनास बहर आणणारा आहे, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कला क्षेत्राला बळ देण्यासाठी राज्य शासनाने अनेक उपाययोजना आणि उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये अनेक वर्ष रिक्त असलेली पदभरती, बक्षीस रकमेत भरघोस वाढ, केंद्रीय कला विश्वविद्यालय, कला क्षेत्रातील पदवी आणि पदविका यांसाठी स्वतंत्र व्यवस्था, जहांगीर आर्ट गॅलरीप्रमाणे JJ स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रदर्शनासाठी स्वतंत्र आर्ट गॅलरी अशा विविध बाबींचा त्यांनी यावेळी उल्लेख केला. प्रदर्शन पहिल्यांदाच सांगलीमध्ये आपण खूप विचारपूर्वक आयोजित केलं. सांगली आणि कला यांचं खूप नातं आहे. वेगवेगळ्या स्तरावर ज्याला म्हणतात की परीक्षण करत 1200 वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती इथे आलेल्या आहेत. मध्ये शिल्प आहे, चित्र आहे, अशा जवळजवळ किंवा टेक्स्टाईलमधल्या काही गोष्टी आहेत, असं 1200 आले आहेत. मी आपल्या माध्यमातून प्रामुख्याने शालेय विद्यार्थ्यांच्या चित्रांची स्पर्धा जवळजवळ 7 लाख विद्यार्थ्यांची आपण घेऊन त्यातली टप्प्याटप्प्यावरचं मुलं गळत ज्यांना प्राइजेस मिळाले त्यांची चित्र पण आली आहेत. त्यामुळे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, नागरिकांना आवाहन करेन, खूप सुंदर प्रदर्शन आहे, बघायला ₹1 शुल्क नाही आहे. नाव आणि पोस्ट सांगा. आणि नमस्कार, मी डॉक्टर किशोर इंगळे, कला संचालक, कला संचालनालय, महाराष्ट्र शासन. आज आपल्या सांगलीमध्ये महाराष्ट्र राज्याचं 65वं कला प्रदर्शन याचं विद्यार्थी विभागाचं इथे उद्घाटन पार पाडलेलं आहे. हे राज्य कला प्रदर्शन 22 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सर्व कला रसिकांसाठी मोफत विनामूल्य खुले राहणार आहे. याचा आस्वाद सांगलीकरांनी आणि परिसरातील सगळ्याच कला रसिकांनी घ्यावा अशी मी विनंती करतो. सोबतच रोज 2 प्रात्यक्षिक आम्ही इथे ठेवलेले आहे. वेगवेगळ्या विषयाचे प्रात्यक्षिक या प्रांगणात आम्ही आयोजित केलेले आहे. तेही कला रसिकांना बघता येतील. मी सर्वांना पुनश्च विनंती करतो की त्यांनी या कला प्रदर्शनाचा आस्वाद घ्यावा. वैशिष्ट्य काय आहे या कला प्रदर्शनाचं वैशिष्ट्य, एकतर 5600 कलाकृती आम्हाला पूर्ण महाराष्ट्रातून प्राप्त झालेल्या होत्या. त्यापैकी 1275 वेगवेगळ्या विभागातल्या कलाकृतीचं प्रदर्शन आम्ही इथे केलेलं आहे. तुम्हाला इथे प्रत्येक गोष्टीतली उत्कृष्ट कलाकृती पाहायला मिळेल. उपयोजित कला असेल, रेखावरंग कला असेल, शिल्पकला असेल, वस्त्रकला असेल, असे वेगवेगळ्या कलांचे प्रकार तुम्हाला इथे पाहायला मिळतील. हे या कला प्रदर्शनाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. ओके, या दादा.